नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 12च्या इलेक्शन स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून काल उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज अर्जांची छाननी होणार आहे. 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर 3 जानेवारीला लढतीतल्या उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्हांचं वाटप होईल. मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नमतं घेत वंचितला 62 जागा दिल्यात, तर काँग्रेस पक्ष 150 जागांवर लढणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपून गेल्यानंतर वंचितनं त्यांच्या वाट्याला आलेल्या 62 पैकी फक्त 46 जागांवरच उमेदवारी अर्ज भरल्याचं समोर आलंय. 16 जागांवर वंचितनं उमेदवार न मिळाल्यामुळे अर्जच भरलेले नाहीत. त्यामुळे आता काँग्रेसला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेत. बंडखोर उमेदवारांसंदर्भात संजय राऊत राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. बंडखोरी केलेल्या उमेदवारांना माघार कशी घ्यायला लावायची या संदर्भात ते संवाद साधणार असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय जनता पक्षानं उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांना दणका दिलाय. अनेक नगरसेवक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचं तिकीट कापलं गेलंय. निष्ठावंतांचं तिकीट कापल्यानं राज्यात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष बघायला मिळतोय. अशातच पुण्यात देखील 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापण्यात आलंय. भाजपनं तिकीट कापलं म्हणून कार्यकर्त्याने थेट नेत्यांना शाप दिल्याचं समोर आलंय. पुण्यात तिकीट कापल्यामुळे भाजप नेते आणि राज्यमंत्री मुरलीधर भोळ, योगेश टिळेकर यांच्यावरती कार्यकर्ते भडकल्याचं दिसून आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या विरोधानंतरही अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यानंतर पहा मी काय करतो असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला होता. त्यामुळे आता चंद्रकांत खैरे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. तसंच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील या वादाचा फटका निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार का हे देखील बघावं लागणार आहे. तिकीट कापल्यामुळे नाराज असणाऱ्या प्रभाग क्रमांक 20 मधील गादिया विहारच्या भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. संभाजीनगरमध्ये दिव्या मराठे थेट उपोषणाला बसल्यात. निष्क्रिय कार्यकर्त्याला तिकीट दिल्यानं दिव्या मराठे यांनी पक्षश्रेष्ठींना जाब विचारण्यासाठी प्रचार कार्यालय गाठत गोंधळ घातला. स्वीकृत नगरसेवक करा तरच उपोषण सोडणार असा पवित्रा दिव्या मराठे यांनी घेतलाय. माजी नगरसेवक तसेच रिपाई आठवले गटाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे कारागृहातून निवडणूक लढवणार आहेत. नाशिकच्या सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधून ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. सातपूर गोळीबार प्रकरणात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेले प्रकाश लोंढे महापालिका निवडणुकीचे उमेदवार असून ते 2.5 महिन्यांपासून कारागृहात आहेत. ऐन वेळेवर उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेले भाजपचे महानगर चिटणीस क्षितिज जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केला. गेल्या 10 वर्षांपासून जाधव हे भारतीय जनता पक्षात काम करत होते. वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं. मात्र ऐन वेळेवर उमेदवारी नाकारल्यानं जाधव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी देखील मिळवली. नांदेड महापालिका निवडणुकीत जागा वाटपात तडजोड न झाल्यामुळे शिंदेची शिवसेना स्वतंत्रपणे लढवत असल्याचं स्पष्टीकरण शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिलंय. विशेष म्हणजे नांदेड उत्तरमधील 40 पैकी 2 जागांवर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या 2 उमेदवारांना शिवसेनेच्या धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहितीही कल्याणकर यांनी दिली. नांदेड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख काल होती. शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केल्यानं निवडणूक प्रक्रियेला चांगलाच वेग आलाय. नांदेड शहरातील एकूण 20 प्रभागांमधील 81 नगरसेवक पदांसाठी तब्बल 1203 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. राजकीय समीकरणांचा विचार करता यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी युती करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या युतीखेरीज नांदेडमधील इतर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक मैदानात उतरले आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच विविध स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेत. अमरावती महापालिकेच्या 87 नगरसेवक पदाच्या जागांसाठी तब्बल 1000 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. युती आणि आघाड्यांबरोबरच अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वतंत्र उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेत. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना तसंच भाजप आणि युवा स्वाभिमान यांच्यात जागा वाटप ठरलं असलं तरी दोन्ही बाजूंमधील बंडखोर उमेदवार मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरलेत. त्यामुळे निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपचे अजय सरकार यांचे तिकीट कापल्यानं सरकार यांनी थेट आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. तुम्ही 10 वर्षांपूर्वी फार्म हाऊसवर कसे पकडले गेले आणि 50 लाख रुपये देऊन कसे सुटले ते मला माहिती आहे असा गौप्यस्फोट सरकार यांनी केलाय. जोरगेवारांची सेवा करत होतो तेव्हा गुन्हेगार नव्हतो का? तिकीट द्यायच्या वेळी गुन्हेगार कसा झालो असा संतप्त सवाल देखील त्यांनी विचारलाय. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. यावेळी त्यांनी पक्षातील मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेत. 22 लाख कोणी घेतले असा प्रश्न विचारत अभिषेक पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं जोरदार धक्का दिलाय.
जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी भाजपत तर जिल्हा युवा सेना प्रमुख बालाजी चौगुले यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशामुळे भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला बळ मिळणार असून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का मिळालाय. जालना महापालिकेसाठी 1000हून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यावेळी उमेदवारांची नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी मोठी धावपळ होताना पाहायला मिळाली. काही प्रभागांमध्ये रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान आजपासून उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार आहे. जळगावमध्ये नगरसेवक होण्यासाठी 1000हून अधिक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. अखेरच्या दिवशी 700 पेक्षा अधिक अर्जांची विक्रमी नोंद झाली आहे. दरम्यान 6 दिवसांच्या कालावधीत 19 प्रभागांमधून तब्बल 2500 अर्जांची विक्रमी नोंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकीत प्रभागनिहाय चुरस अधिकच रंगणार असल्याचं चित्र दिसतंय. धुळे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजपमध्ये प्रचंड घमासान सुरू असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर पोहोचल्याचं चित्र दिसतंय. भाजपनं 45 नव्या इच्छुकांना संधी दिली आहे आणि 31 प्रस्थापित आणि माजी नगरसेवकांना घरी बसवण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. या धक्कादायक निर्णयामुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झालेत. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.